तर केंद्र सरकारनं साखरेसंदर्भात तात्काळ बैठक घ्यावी, अन्यथा या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षीची परिस्थिती आणखी भयंकर होईल, असा इशारा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारला दिला आहे. जर केंद्र सरकारनं याआधीच आमचं म्हणणं ऐकलं असतं तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. संकटाची परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही सरकारच्या सोबत आहोत. त्यामुळे सरकारने यावर तात्काळ मार्ग काढावा अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारला केली आहे. एक तातडीनं दिल्लीला एक बैठक बोलवण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळे नॅशनल फेडरेशन ऑल इंडिया लेवलचे जे असोसिएशन्स आहेत त्यांना बोलवलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. कारण ह्या क्रायसिसमधनं बाहेर पडायचं असेल तर चर्चेतूनच मार्ग काढावा लागेल आणि ह्याला सोल्युशन काढावं लागेल आपल्याला. कारण पुढं 14 सप्टेंबर नंतर गणपती महोत्सव आहे. यासाठी एक धोरण ठरवलं पाहिजे. आमच्याकडे पण काही सूचना आहेत. आम्ही पण 40 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय. शेतकरी म्हणून काम करतोय, कारखानदार म्हणून काम करतोय, फेडरेशन म्हणून काम करतोय आणि प्रशासनामध्ये पण आम्ही काही वर्ष काम केलेलं असल्यामुळे ह्या गोष्टीचे बारकावे आमच्याकडे आहेत. ते आम्ही केंद्र सरकारच्या समोर मांडू.